आणि अमेरिकन नौदल तातडीनं होर्मुझची नाकेबंदी करेल असा निर्वाणीचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे। इतकंच नाही तर ज्या जहाजांनी इराणला टोल दिलाय अशा आंतरराष्ट्रीय समुद्रातील प्रत्येक जहाजाला अमेरिका रोखणार आहे। अमेरिका इराण शांतता चर्चा फिसकटल्यानंतर ट्रम्प यांनी लगेचच ट्रुथ सोशलवरच्या एका दीर्घ पोस्टमध्ये हा इशारा दिलेला आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या प्रत्येक जहाजाची अमेरिका पूर्णपणे नाकेबंदी करेल। अमेरिकन नौदल इराणने या मार्गावरती पेरलेले सुरुंग नष्ट करण्याला आता त्यांनी सुरुवात करणार आहे। अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकाबंदी करण्याची घोषणा केल्यानंतर इराणने आता अमेरिकेला आव्हान दिलंय। तेहरान विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक जोरे खराजमी यांनी अमेरिकेच्या या कृतीला साम्राज्यवादी शक्तीचं प्रदर्शन असं म्हटलेलं आहे। इराण कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणनं शक्ती प्रदर्शन केलंय। होर्मुझ सामुद्रधुनीचं ड्रोन फुटेज जारी करत त्यांनी कडक इशारा दिलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकाबंदी संदर्भात दिलेल्या विधानानंतर मध्य पूर्वेतला तणाव अधिक वाढलेला आहे। या विधानाला प्रत्युत्तर म्हणून इराणने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीचं ड्रोनद्वारे टिपलेलं निगराणी फुटेज जारी केलंय। इराणच्या तस्नीम या वृत्तसंस्थेनं या संदर्भातली माहिती दिली आहे। आणि या संदर्भात अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल अनिल बाम आहेत। बाम सर, आता अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जी काय तू मैं सुरू आहे ही कुठल्या स्टेजवर आहे असं म्हणायचं आणि कसे परिणाम याचे दिसू शकतात? जी तू मैं सध्या चालू आहे इराण आणि अमेरिकेबद्दल, ही पुष्कळ दिवसांपासून पुष्कळ वर्षापासून हे चालू आहे। पण आपण आता पाहतोय की हे ऑन अ डेली बेसिस सुरू झालं आहे। आणि आपण जसं म्हणालात की होर्मुझ आता एक सेंट्रल कॅरेक्टर बनलाय आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पूर्ण लढाईची होर्मुझ वरती येऊन ठेपली आहे। आपण कुठून सुरू केलं होतं 40 दिवसांपूर्वी आणि आता आपण कुठे पोहोचलोय। आणि शेवटी लढाई न्यूक्लिअर वेपन्स, नेव्ही, एअरफोर्स, लोकांच्या प्रताडणा हे सगळं सोडून आता होर्मुझ वरती आलोय। कारण होर्मुझ एक जगलर वेन असल्यामुळे आणि इराणने होर्मुझ धरून ठेवल्यामुळे पूर्ण जगामध्ये हाहाकार झाला आहे। डायरेक्टली म्हटलं तर अमेरिकेला काही फरक पडत नाही होर्मुझ उघडा आहे किंवा बंद आहे। कारण होर्मुझ मधून अमेरिकेचं कुठल्याही एनर्जी सोर्सेस तिकडनं वाहत नाहीत। पण बाकी जगाला हे सुरू असतं आणि आता मोर ऑफ अ प्रेस्टीज इश्यू झाला आहे दोन्ही देशांमध्ये, अमेरिकेमध्ये पण आणि इराणमध्ये पण। आपण पाहिलं होतं की जेव्हा प्री कंडिशन दिली होती वाटाघाटी सुरू व्हायच्या आधी इस्लामाबादमध्ये 10 आणि 11 तारखेला, दोन गोष्टींचा वापर त्यांनी केला होता। जेव्हा अमेरिकेने आपले पॉइंट दिले होते 10, मेनली त्यांनी म्हटलं होतं की न्यूक्लिअर वेपन्स आणि न्यूक्लिअर प्रोग्राम तुम्ही थांबवा, आणि दुसरं होतं होर्मुझ मध्ये सगळ्यांसाठी मूवमेंट फ्री असली पाहिजे। इराणने म्हटलं होतं की युद्ध पूर्णपणे थांबवा आणि आमचे जे असेट्स असतील किंवा आमचे जे भरपाई असेल ते तुम्ही पूर्ण करून द्यावी। आपण पाहतोय हे सगळं एका बाजूला राहिलं आणि अल्टिमेटली होर्मुझ मध्ये आपण येऊन पोहोचलोय। आणि आता म्हणतायत अमेरिकेने म्हटलंय की आम्ही होर्मुझचं ब्लॉकेड करू, पूर्ण कोंडी करणार आहे। आणि असंही जाहीर केलं आहे की कुठलेही शिप्स आणि ऑइल कॅरियर्स ना तर इन्ग्रेस करतील ना एक्झिट करतील। म्हणजे दोन्हीकडनं जायचा यायचा रस्ता तर बंद करणार आणि ब्लॉकेड करणार आहे। आणि कुठल्याही देशाचा असो, आपण प्रस्तावना करताना चीन बद्दल बोललात, चीन आणि भारत हे असे दोन देश आहेत ज्यांच्यावरती मॅक्सिमम इफेक्ट होतो। आपण जर का अनालिसिस केलं तर नंबर 1 देश ज्याच्यावरती खूप जास्त इफेक्ट होतो तो आहे भारत, नंबर 2 वरती चीन, नंबर 3 वरती जपान, आणि मग बाकी स्वतः जे देश ऑइल सप्लाय करतात त्यांच्यावरती पण इफेक्ट होतो, जसं सौदी अरेबिया, UAE आणि इराण। त्याच्यामुळे सगळ्यांना ही समुद्रधुनी उघडी राहणं खूप जरुरी आहे। अमेरिकेने डिक्लेअर पण केलं आहे की आमच्या 2 फ्रिगेट्स आणि म्हणजे त्यांच्या वॉरशिप्स आहेत, USS पीटरसन आणि USS मर्फी, या दिशेने कूच करतायत आणि आम्ही कंप्लीट ब्लॉकेड करू। इराणने म्हटलंय। पण बाम सर, याच्यामध्ये असं समजायचं का, तुम्ही आता जे विश्लेषण केलं त्याच्यावरनं अमेरिकेने होर्मुझ मध्ये लावलेला ब्लॉकेड म्हणजे थोडक्यात त्यांची चेंज ऑफ स्ट्रॅटेजी आहे ही थोडीशी, त्यांनी भारत, चीन, जपान यासारख्या देशांना सुद्धा हा युद्धात खेचण्याचा केलेला हा प्रयत्न दिसतो का? 100%। त्यांना माहिती आहे की हे 2 पर्टिक्युलरली मोठे देश आहेत
आणि आपल्याला म्हणता येईल मिलिटरीली पॉवरमध्ये भारत नंबर 4 वरती आहे. जर का आपण चारही मोजले पहिले, US, चायना, रशिया आणि भारत. चायना आणि रशिया 2 आणि 3 वरती खाली होत राहतात, पण अमेरिका 1 वरती आहे आणि भारत नंबर 4 वरती आहे. आणि आपण पाहिलं होतं की फक्त अमेरिका याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होता आणि बाकी सगळ्या देशांनी आपले हात काढून घेतले होते. खरंय. असं म्हटलं होतं की तुम्ही सुरू केलंय, आता तुम्ही संपवा. हो. आता त्यांना माहिती आहे की चीन जर का याच्यामध्ये उतरला तर तो इराणला काही समजवेल, त्यांना सांगेल. जेव्हा वाटाघाटी पण सुरू झाल्या होत्या, आपल्याला माहिती आहे की चीनचा खूप मोठा हात होता. होय. तर डायरेक्टली जर त्यांनी चीनवरती इफेक्ट केला तर चीन याच्यामध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड होईल आणि हेच अमेरिकेचं ध्येय आहे की जर का चीन याच्यामध्ये मध्ये पडला तर ह्याच्यात लवकरात लवकर याचं सोल्युशन निघेल. कारण अमेरिका आणि इराण दोघांच्याही अंगाशी आलाय आणि दोघांनाही युद्ध नकोय. खरंय. नाही अगदी. आणि या सगळ्यामध्ये आता पुढे काय घडतं हे आपल्याला बघायला लागेल. अमेरिका जे म्हणते की आम्ही 2 जहाजांच्या मदतीने हा ब्लॉकेड लावू, खरंच शक्य आहे का इराणने आतापर्यंत दाखवलेली ताकद दाखवता? अजिबात नाही. हे नुसतं नोशनल आहे किंवा इंडिकेटिव्ह आहे. 2 जहाजांनी कुठलंही स्ट्रेट आणि जे जवळजवळ 31 किलोमीटरचं आहे आणि फिजिकली जाऊन ब्लॉक नाही करतायत, त्यांना डिप्लॉय करावं लागतं स्ट्रॅटेजिकली आणि टॅक्टिकली बोथ. त्याच्यामुळे पूर्ण फ्लीट लागेल, एअरक्राफ्ट कॅरियर्स लागतील आणि जेव्हा एअरक्राफ्ट कॅरियरचा पूर्ण ग्रुप मूव्ह करतो त्याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 16 शिप्स असतात, फ्रिगेट्स असतात, कॉर्वेट्स असतात, सबमरीन, अँटी सबमरीन असतात, लॉजिस्टिक शिप्स असतात. जोपर्यंत सगळ्या डिप्लॉय होणार नाहीत, हे आता नोशनल आहे, 2 शिपनी काही होऊ शकत नाही आणि हे इराणला पण माहिती आहे. पण जर का हे पुढे गेलं आणि जे धमक्या दिल्या आहेत की आम्ही कोणाला येऊ देणार नाही, जाऊ देणार नाही, आणि स्पेशली ज्या देशांनी किंवा ज्या शिप्सनी ट्रान्झिट टॅक्स दिला आहे किंवा ट्रान्झिट फी दिली आहे, ज्याला आपण टोल म्हणतोय, आणि ती भयंकर आहे. $2 मिलियन आपल्या रुपयामध्ये केलं तर 17 ते 18 करोड रुपये लागतात पर शिपसाठी, जे की कुठल्याही देशाला शक्यच नाही ते स्वतःला पेलवायला. त्याच्यामुळे प्रयत्न असा आहे की जर का इराणनी हॉर्मुझ समुद्रधुनीला वेपनाइज केला आहे तर अमेरिका म्हणतंय आम्ही त्याच्यावरतीच हल्ला करू आणि त्यांचं जे बेसिक सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी होती त्याला जर का आम्ही नष्ट केलं तर ही पूर्ण लढाई अमेरिकेच्या दिशेने वळू शकते. नाही अगदी तुम्ही म्हणताय तसं ही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठेतरी अमेरिका इंटरसेप्ट करण्याचा प्रयत्न करते. मात्र यामध्ये ताकदीने तुल्यबळ जर म्हटलं, आणि तुम्ही जसं म्हणालात जशी ही इगोची लढाई झालेली आहे त्यांची, आता त्याचा आता पुढे आपल्याला नजीकच्या काळात काय बघायला मिळतं, कुठले कुठले देश यामध्ये इंटरव्हीन करतात का हे बघायला लागेल. बाम सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल.